हालेलुया। या प्रियांनो, आपण आता आपले डोळे बंद करूया आणि देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत. सर्वजण आपलं लक्ष परमेश्वराकडे लावूया आणि देवाकडे मागूया त्याची कृपा. प्रत्येक जण आपले हात उंच करतील. ज्यांनी बायबल आणले असतील ते आपले बायबल उंच करतील आणि कबुलीची प्रार्थना देणार आहोत. आपण यावेळेस आपण बोलणार आहोत, प्रभू येशू, तुला धन्यवाद देतो. तू महान असा परमेश्वर आहेस आणि तो आमच्यामध्ये विराजमान आहे. आज मी जसं तुझं वचन ऐकणार आहे, मी सेम राहणार नाही, मी बदलून जाणार आहे. तुझ्या वचनाद्वारे तुम्हाला अशा झाडासारखं बनव जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे, ज्याचे पानं कधीच कोमजत नाही, तर ते आपल्या हंगामामध्ये फळ देणाऱ्या झाडासारखं तू आम्हाला हिरवगार बनव. आम्ही जे काही हाती घेऊ ते सिद्धीत जाणार असू दे. प्रभू येशू, हे वचन महानरित्या काम करू दे. प्रभू, हे वचन माझ्या जीवनामध्ये अद्भुत फळ घेऊन येणारे मी विश्वास करत आहे. धन्यवाद देतो प्रभू. या वचनाच्या विरुद्ध, या प्रार्थनेच्या विरुद्ध काम करणाऱ्या प्रत्येक दुष्ट शक्त्यांना धमकावून लावत येशूच्या नावात मागतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती जण एक्साइटेड आहे परमेश्वराचं वचन ऐकायला? हालेलुया. सर्वजण एक्साइटेड आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळ्यांच्या साक्ष ऐकल्यात, सगळ्यांच्या जीवनामध्ये देवाने अद्भुत काम केलंय. सगळ्या गोष्टी तुम्ही काय केल्यात? ऐकल्यात. हे कशामुळे शक्य झालंय तुम्हाला माहिती आहे? हे शक्य झालंय ते म्हणजे परमेश्वराच्या वचनामुळं. कशामुळे शक्य झालंय? कशामुळं? कशामुळे? हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, एक गोष्ट आहे जिथं मनुष्याची सगळी ताकद, सगळा पैसा, सगळी ओळख संपून जाते. काय होऊन जाते? तिथं कोणीच आपल्या सोबत राहत नाही. अशा ठिकाणी फक्त एकच नाव काम करत आणि ते नाव आहे परमेश्वर. काय नाव आहे? काय नाव आहे? हालेलुया. अनेक लोक देवाला वेगवेगळ्या गोष्टीनं समजतात, पण सगळ्यांना एक कॉमन नाव माहिती आहे, परमेश्वर किंवा देव. किती जण ऍग्री या गोष्टीशी? किती जण सहमत आहे? आज तुम्ही वेगवेगळ्या भागातून आलेले, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आणि कदाचित कोणी पहिल्यांदा सुद्धा आले असेल कुठं? चर्च मध्ये किंवा ख्रिसमसला. हालेलुया. तर तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, तुम्ही किंवा मी, आपण सगळे फक्त देव म्हणून परमेश्वराला काय करतो? ओळखतो. काय म्हणून ओळखतो? काय म्हणून? काय म्हणून? किती जण? काय म्हणून? देव किंवा परमेश्वर. हे आपल्याला फक्त माहिती आहे की जिथं शक्ती संपत्ती, जिथं ओळख संपत्ती, जिथं पैसा संपतो, तिथं कोण काम करत असतो? देव काम करत असतो किंवा परमेश्वर काम करत असतो. हालेलुया. पण तुम्ही आज जसं ऐकणार आहात का, तो जो देव आहे, जो परमेश्वर आहे, तो माणसामध्ये, मनुष्याच्या रूपामध्ये आलेला आहे. कोणाच्या रूपामध्ये? कोणाच्या रूपामध्ये? कोणाच्या रूपामध्ये? सर्वजण मोठे. कोणाच्या रूपामध्ये? की जो परमेश्वर आहे, जो स्वर्गामध्ये खूप असा मोठा परमेश्वर आहे, त्याने जर बोललं, त्याने जर शब्द जरी काढला, तर देवदूत त्याचा शब्द उचलून धरतात. त्याचा शब्द काय करता?
त्या परमेश्वराने फक्त शब्द बोलायचा उशीर आहे आणि ती गोष्ट तिथं होणार म्हणजे हालेलुया. याला काय म्हणलेलं आहे? परमेश्वर. याला काय म्हणलेलं आहे? त्या परमेश्वराने त्याचा परमेश्वर पण बाजूला ठेवून तो आपल्यासाठी मनुष्य बनला. काय बनला? तुम्ही खूप मोठे अधिकारी आहात, तुम्ही खूप मोठे एखादे मोठ्या हुद्द्यावर आहे आणि तुम्ही एक शब्द बोलले की तो शब्द पूर्ण होणार एवढं तुम्हाला हातावर उचलून धरल्या जाते. अशा लेवलचे तुम्ही आहात आणि तुम्हाला डायरेक्ट नंतर काय बनायला लावलंय? नौकर बनायला लावलंय. काय बनायला लावलंय? किती जण तयार या गोष्टीसाठी? होईल तयार कोणी? होईल कोणी तयार? मी खूप मोठा अधिकारी आणि मला चपराशी बनायला लावलंय. काय बनायला लावलंय? जिथं मी कमांडमेंट देतो आणि सगळे लोक ऐकतात तिथं मला काय करायचंय? चपराशी बनवून, हा सर घ्या सर, जरा सर चहा घ्या सर, जरा सर पाणी घ्या सर, सर काही बोललं की लगेच मला तिथं काम करायचंय. हे होणं कोणाकोण शक्य आहे का? आहे शक्य? कोणाकोण शक्य आहे का? या जगाला सगळ्याला मोठं होण्याची काय लागलेली आहे? आस लागली की मला काय बनायचंय? मोठं बनायचंय. काय बनायचंय? पण जो परमेश्वर होता त्याची इच्छा होती की मी जो मोठा आहे मला मोठं न राहता मला शून्य बनायचं. काय बनायचंय? त्याने त्याचं परमेश्वर पण बाजूला ठेवलं, त्याचं सगळं स्वर्ग सिंहासन बाजूला ठेवला आणि तो काय बनला तुम्हाला माहितीये? मनुष्य बनला. काय बनला? काय बनला? आणि कोणासाठी बनला? कोणासाठी? कोणासाठी? कोणासाठी बनलाय? कोणासाठी बनलाय? आणि आपण काय करतोय त्याला? आपल्यासाठी तो काय बनलाय? मनुष्य. आणि आपण कोण होतो? आपण ते लोक होतो त्याला बोलणारे, अरे येशू तू जर देवाचा पुत्र आहे तर कुठे आहे? खाली आहे. कुठे आहे? आपण ते लोक होतो. हा असा आहे, ती तशी आहे, तो तसा आहे, तो तशी आहे, तिनं असं केलंय, तिनं असं केलंय, देव असा आहे, देव तसा आहे, हे असे ते तसे. नाही नाही याला जमतच नाही, नाही याला हे होतच नाही याच्याकडनं, नाही ही गोष्ट योग्यच नाहीये. आपण सारखे भक्त काय करणार आहे? बोट दाखवणार. काय दाखवणार आहे? आणि त्या लोकांसाठी तो परमेश्वर काय बनला? तुम्हाला माहित आहे चांगल्या लोकांसाठी मरायला, कदाचित चांगल्या लोकांसाठी मरायला कोणी पण तयार होईल. कोणी पण काय होईल अशी धारणा आहे. होत नाही कोणी, पण धारणा आहे की चांगल्या मनुष्यासाठी कदाचित मी जीव द्यायला तयार आहे. पण जे पापी आहे, जे त्रास देणारे, तुमचा मुलगा तुम्हाला दररोज दारू पिऊन येऊन तुम्हाला शिव्या देते, मारते आणि तरी तुम्ही त्याला काय म्हणते? नाही मी तुझ्यासाठी जीव द्यायला काय शक्य आहे? गोष्ट शक्य आहे? शक्य आहे? जसं एक इमॅजिन करा, एक मुलगा ज्यावेळेस दारू पितो ना तो त्याच्या आईला शिव्या देतो, बोलतो, त्रास देतो ना. सेम आपण सुद्धा ज्यावेळेस देवाकडे बघून त्याला नावं ठेवतो का, आपण त्या लेवल मध्ये जाणारे लोक. हालेलुया. म्हणजेच तुम्हाला माहितीये की तो देव परमेश्वर एवढा मोठा आहे, एवढा महान आहे आणि त्याने आपल्यासारख्या पापी लोकांसाठी या जगामध्ये तो आला, माणूस बनला आणि माणूस बनून त्याने कुठं जन्म घेतला? कुठं घेतला? कुठं घेतला? मोठ्याने कुठं घेतला? मोठ्या पॅलेस मध्ये घेतला.
मोठ्या राजवाड्यात घेतला, मोठ्या महलामध्ये घेतला. त्याला जर घ्यायचा असता तर त्याने खूप मोठ्या ठिकाणी जन्म घेतला असता. पण त्याने कुठं जन्म घेतला? गाईच्या गोठ्यामध्ये. कुठे जन्म घेतला? हालेलुया. कशामुळे गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला? कारण माणसाचं जीवन पाप करून काय झालंय? घाण झालं. काय झालंय? गोठ्यामध्ये खूप सुंदर वास येतो किंवा खूप सुंदर असतो का गोठा? गाईचा गोठा खूप सुंदर असतो का? तिथं काय घाण आहे, वास आहे आणि सगळ्या घाणेरड्या गोष्टी कुठे आहेत? त्या गाईच्या गोठ्यामध्ये. आणि तिथं देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने कुठे जन्म घेतलाय? गाईच्या गोठ्यामध्ये. म्हणजे त्याने दाखवलंय की मनुष्याचं जीवन पापाने एवढं घाण झालंय, पण मी आता त्याच्या त्या घाणीमध्ये जाऊन त्या घाणीला काय करणार आहे? साफ करणार आहे. आणि मी सर्व मनुष्य जातीला पूर्णपणे शुद्ध करणार आहे. हालेलुया. काय करणार आहे? काय करणार आहे? काय करणार आहे? आणि इव्हन त्याने ही गोष्ट पूर्ण शुद्ध केली. त्यांनी ही गोष्ट, म्हणून तुम्ही आणि मी, आपण सगळे आज या जागेमध्ये इथं काय आहेत? उपस्थित आहेत. हालेलुया. हालेलुया. म्हणजे जो देवाचा पुत्र आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याने तुमच्या आणि माझ्या पापासाठी कुठं जन्म घेतला? कुठं जन्म घेतला? सगळ्यात विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रियांनो, की सगळ्या जगाला मोठं व्हायचंय. सगळ्या जगाला काय व्हायचंय? लहान लेकराला जर विचारलं ना, तुला काय व्हायचंय, तो काय म्हणतो? मला काय व्हायचंय? मोठं व्हायचंय. मला काय व्हायचंय? आणि मोठे लोक विचार काय करता? मी लहान होते ना, तेच काय होतं? बरी होते. मी लहान होते ना, ते काय होते? कशामुळे बरी होती तुम्हाला माहितीये? त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही लहान होता, त्यावेळेस तुम्ही कोणावर डिपेंड होता? कोणावर डिपेंड होता? कोणावर डिपेंड होता? कोणावर? आई आणि कोणावर? आणि आज सुद्धा तो वडील जो परमेश्वर आहे, तो तुमची त्याच आतुरतेने काय करत आहे? वाट पाहत. काय करत आहे? की माझं जे लेकरू आहे ना, त्या लेकराला आणण्यासाठी मी माझा एकुलता एक पुत्र पाठवलाय, ज्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. आणि तो येशू ख्रिस्त माझ्या त्या हरवलेल्या पुत्राला काय करणार आहे? घेऊन येणार आहे. काय करणार आहे? पण पुत्र कुठं अडकलाय? पुत्र कुठं अडकलाय? काय खावं, काय प्यावं आणि काय कशाच्या मागे लागलाय पुत्र? काय खावं, काय प्यावं आणि काय. आणि त्याच्यासाठी एवढ्या गोष्टी करणं चालू आहे, एवढ्या गोष्टी करणं चालू आहे की त्याची काय नाहीये, हद्द नाही राहिलेली. काय नाही राहिले नाही? हालेलुया. मग प्रियानो, मला एक सांगा, आज तुम्हाला जे वाटतंय की मी काय व्हावं? लहान व्हावं. हे कशामुळे वाटतंय तुम्हाला माहितीये? तुमचं आणि माझं किंवा कोणाचं सुद्धा परमेश्वरापासून नातं काय झालेलं आहे? तुटलेलं आहे. काय झालेलं आहे? काय झालेलं आहे? ज्या हक्काने तुम्ही तुमच्या वडिलाकडे जाता, ज्या हक्काने तुम्ही तुमच्या आईकडे जाता आणि तुमच्या आईला, वडिलांना न बोलता त्यांच्या फक्त चेहऱ्याकडे जरी बघितलं तरी त्यांना कळणार आहे तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये. हालेलुया. तुम्ही कुठल्या कशामध्ये. हे कशामुळं एवढं बॉन्डिंग आहे तुम्हाला माहितीये? कारण तुमची जी नाळ आहे ती तुमच्या आई सोबत जोडलेली आहे. आणि तुम्हाला नेहमी प्रोटेक्ट करण्यासाठी कोण प्रोटेक्ट करत आहे? वडील प्रोटेक्ट करत आहे. हालेलुया. किती खराब वडील असू द्या, किती खराब आई असू द्या, ती आपल्या लेकरावर काय करणार आहे? प्रेम करणार आहे. आणि हे नातं, हे संबंध, सगळ्या गोष्टी इथून नाहीये, त्या कोणापासून झालेल्या आहेत?
परमेश्वरापासून. कोणापासून आहे? हालेलुया, हालेलुया. मग आज जे तुम्ही इथं आलेले आहात, जे आज तुम्ही सगळे इथं जमा झालेले आहेत, हे तुम्ही असेच म्हणून इथं आले नाहीये. खूप जणाला काय वाटत असेल, मी या चर्चला जात होते, मी इकडे जात होते अगोदर, मी इकडे हे करत होते, मी कदाचित इकडं असंच चालत चालत आले. पण मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुम्ही इथं असेच म्हणून नाही आले. तुम्ही आजची डेट, आजचा हा समय लिहून ठेवा तुमच्या नोटमध्ये, तुमच्या वहीमध्ये, की तुम्ही जे आज आलेले आहेत या जागेमध्ये असेच म्हणून मी आलेले. तर देवाने तुम्हाला त्याच्याकडे बोलवलेलं आहे यासाठी की तुम्ही जे तुमच्या वडिलांपासनं, आईपासनं, तुमच्या परिवारापासनं जे दूर झाले होते, जे दूर झाले होते, ते परत एकदा परमेश्वराच्या द्वारे त्याच्यामध्ये एकत्र येणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे देवाची काय इच्छा आहे? देवाची इच्छा ही आहे, देवाची इच्छा ही आहे की जे माझे हरवलेले लेकर आहेत, माझे कोण आहेत? हरवलेले लेकर आहेत, त्यांना परत एकदा माझ्या राज्याचे पुत्र आणि काय बनवायचंय? कन्या बनवायचंय. किती जण तयार आहेत बरं? देवाच्या राज्याचे पुत्र आणि कन्या बनण्यासाठी किती जण तयार आहेत? हात उंच करा. देव बघणार आहे, तुमचा फोटो काढणार आहे. हात उंच करा सगळे. टाईट देवासाठी करताय, माझ्यासाठी नाही करत आहे. मला खुश करायला आलात का कोणी? माझ्यासाठी कोणी आलंय का? जर माझ्यासाठी कोणी आला असेल तर मला नंतर भेटा. तुम्ही कोणासाठी आलात? परमेश्वरासाठी. कोणासाठी आलात? मग आनंदाने आपला हात पुढे करायचा उंच आणि काय बोलायचं तुम्हाला माहितीये? बोला, प्रभू येशू, तू माझा पिता आहे, तू जो परमेश्वर आहे, तू जो देव आहे, तू माझ्यासाठी या पृथ्वीवर मनुष्य बनून आला यासाठी की जो मी हरवलेलो होतो मला परत एकदा तुझा पुत्र बनवण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. आता प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे हा प्रचार सगळ्यांना माहिती काय? येशू आला, येशूने जन्म घेतला, गाईच्या गोट्यामध्ये जन्म घेतला आणि येशू जन्माला आला, बस एवढंच माहिती आहे. पण येशू या गोष्टीसाठी आलाय की तुम्ही आणि मी जे देवापासून दूर गेलो होतो, जे आपल्या बापापासून दूर गेलो होतो, ते परत एकदा त्याच्या घरी, त्याच्या राज्यामध्ये, त्याच्या स्वर्गामध्ये, त्याच्या परिवारामध्ये परत वापस यावा. म्हणून त्याने तुम्हाला माहितीये, तुम्हाला त्या परमेश्वराकडे बोलवलेलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, हे खूप महत्वाचं आहे की येशू जो आहे तो या जगामध्ये एका गोष्टीसाठी आलाय. आपण एक वचन वाचूया. यावेळेस आपण वचन वाचूया. मी जास्त मेसेज नाही घेणार आहे, एवढं वचन वाचून नॉर्मल एक्सप्लेन करून संपवणार आहे, म्हणून कोणी गडबड करणार नाही. हालेलुया. आपण यावेळेस काढणार आहोत लूक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 11व वचन. यावेळेस वाचूया. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्माला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया. तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. तो कोण आहे? कोण आहे तो? म्हणजे जो येशू आहे तो कोण आहे तुम्हाला माहिती आहे? अगोदर परमेश्वर आहे. अगोदर कोण आहे? पण त्याने त्याचं परमेश्वर पण जे होतं ते त्यांनी काय केलं? बाजूला ठेवलं. 3 जण होते, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. या 3घांनी ठरवलं की माणसाला वाचवण्यासाठी कोण जाणार या जगामध्ये
तर सगळ्यात पहिले कोण तयार होत तुम्हाला माहितीये? येशू ख्रिस्त. कोण तयार होता? येशू बोलला की मी या मनुष्यासाठी जीव देण्यासाठी, मी त्या क्रूस खांबावर स्वतःचं रक्त सांडण्यासाठी तयार आहे. हालेलुया. काय आहे मी? आणि तो आपल्यासाठी काय झाला? तयार झाला. काय झाला? कशासाठी? आपलं तारण करण्यासाठी. काय करण्यासाठी? काय करण्यासाठी? काय करण्यासाठी? सगळेजण मॉडर्न बोलू. तारण, 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 तारण. तारणाला म्हणता वाचवणं. काय करणं? तुम्ही साक्ष ऐकली, डॉक्टरने सांगितलं सिझरन करावं लागेल, पैसे नव्हते, कुठलीच गोष्ट शक्य नव्हती, रडत होते, कारण पर्याय नव्हता दुसरा काही. काय नव्हता? पर्याय नव्हता. म्हणून ते काय करत होते? देवाकडे रडत होते. आणि काय करत होते? प्रार्थना. आणि देवाने त्यांना मरू दिलं नाही, तर देवाने त्यांना हात देऊन काय केलंय? तारलंय त्या परिस्थितीमधून. हालेलुया, हालेलुया. खूप वेळेस माणूस आपल्या बुद्धीने काय विचार करतो? मी या परिस्थितीमध्ये ना, हे कोणालाच दिसत नाही, हे कोणाला काय होत नाही. आणि आपण आपल्याच मनाला काय म्हणत असतो? माझा जगून काहीच फायदा नाही, मी मेलेली बरे, माझा जगून काय नाहीये, फायदा नाहीये, मी कोणाच्याच उपयोगाची नाहीये, किंवा माझा काहीच फायदा नाहीये. पण तुम्हाला खरं सांगतो प्रियांनो, तुमच्यावर खूप प्रेम करणार आहे. तुमच्यावर काय? खूप प्रेम करणार आहे. आणि तो कोण आहे तुम्हाला माहितीये? प्रभू येशू ख्रिस्त. कोण आहे? त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी जोरात टाळा वाजवा. कोण आहे तुम्हाला माहितीये? तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारा प्रभू येशू. कारण त्याने तेव्हा विचार केला होता जेव्हा तुम्ही पापामध्ये होते आणि तुम्ही घाणीमध्ये होते, किंवा मी पण घाणीमध्ये होतो, त्याच त्याने विचार केला होता की मी जाऊन माझ्या लोकांना काय करणार आहे? तारणार आहे. काय करणार आहे? तुम्हाला मला तारणारा या जगामध्ये कोणीच नाहीये. तारणारा फक्त एकच आहे, आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवणार आहात, आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून ज्या परिस्थितीत तुम्ही राहाल, त्या परिस्थितीत तुम्ही त्याला हाक माराल, तो तुमच्या हाकेला धावून येईल. म्हणजे हालेलुया. कदाचित लोकांना यायला टाइम लागेल, कदाचित जे लोकांवर तुमचा विश्वास आहे तो लोक तुम्हाला धोका देतील. ज्या पैशांवर तुम्ही विश्वास करता तो पैसा त्या ठिकाणी चालणार नाही. त्यावेळेस फक्त एकच नाव, एकच गोष्ट काम करणार आहे, आणि ती म्हणजे कोण? प्रभू येशू. ती पण कशामुळे करणार तुम्हाला माहितीये? कारण त्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच काय केलेलं आहे? बलिदान दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? आणि साधं सुद्धा बलिदान नाही. गळा दाबला गेला असता, गोळ्या खाऊन झोपून गेला असता, असा मेला असता तर काय वाटलं असतं का? त्याने स्वतःचा जीव कुठं दिलाय? वधस्तंभावर. कुठं दिलाय? आणि एक एक रक्ताचा काय सांडलेला आहे? थेंब. एक एक रक्ताचा काय सांडलेला आहे? कशासाठी? तुम्हाला आणि मला काय मिळावं? आरोग्य. काय मिळावं? तुम्हाला आरोग्य दिलंय, तुम्हाला गरिबीतून मुक्त केलंय, तुम्हाला शापातून मुक्त केलंय, तुम्हाला बंधनातून मुक्त केलंय. आणि ते फक्त एकच नाव आहे. ते नाव काय? प्रभू येशू. एवढं कळालं सगळ्यांना? दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मला आहे, आणि तो कोण आहे? ख्रिस्त प्रभू आहे. तो कोण आहे? कोण आहे तो? हालेलुया. म्हणजेच तुम्हाला काही जरी नाही का, तुम्हाला काही जरी नाही कळालं, एवढं जरी कळालं, परमेश्वर देव आहे,
आणि तो माझ्यासाठी काय बनून आला? मनुष्य. काय बनून आला? बस एवढं जरी कळलं ना, खूप आहे माझ्यासाठी. काय कळालं तुम्हाला? की परमेश्वर आहे, तो देव आहे, आणि तो माझ्यासाठी काय बनून आला? मनुष्य बनला. आणि त्यांनी माझ्यासाठी सगळ्या गोष्टी त्या वधस्तंभावर काय केल्या? सहन केल्या. आणि मला त्यांनी काय केलंय? वाचवलंय. काय केलंय? किती जण समजलं एवढं? काय समजलंय? परमेश्वर आहे, त्याने त्याचा परमेश्वर पण बाजूला ठेवलं आणि तो काय बनला? मनुष्य. काय बनला? आणि मनुष्य बनून तो कुठं आला? या जगामध्ये. आणि त्याने स्वतःचा काय दिला? जीव. कशासाठी? मला वाचवण्यासाठी. कशासाठी? आता जेव्हा कधी आठवण येईल ना, फक्त त्याला हाक मारा. त्याला काय मारा? तो तुम्हाला वाचवण्यासाठी कुठूनही येईल. म्हणजे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येईल म्हणजे ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. तुम्ही जर त्याला हाक मारणार, वरतून वरतून नाही. कशी? वरतून वरतून नाही. 2-3 जण बघताय, हा येशू ये ना तू, अशी नाही. ज्यावेळेस सगळं संपणार आहे, कुठंच दरवाजे उघडे नाहीये, सगळ्याकडे काय झालंय? बंद झालंय. काय झालंय? आता पर्यायच नाही. त्यावेळेस तुम्ही कोणाला हाक मारणार आहे? येशूला. कोणाला? तुमच्या हाकेला धावून येईल म्हणजे. पण जर तुम्ही म्हणत असाल नाही बरं वाटत आहे, ठीक आहे, माझ्या अकाउंटला अजून काय 1-1.5 लाख रुपये पडलेले, चांगल्या डॉक्टरला दाखवू आणि काय करू? ऑपरेशन करून घेऊ. काय करून घेऊ? गाठ काढून घेऊ. काय काढून घेऊ? मग एकदा गाठ काढली, परत दुसऱ्यांदा होईल. मग परत काय? अजून अकाउंटला पडलेले, परत काय करू? पण ज्यावेळेस तुम्हाला जाणवेल अकाउंटला पण नाहीये, कुठंच नाहीये आणि काहीच पर्याय नाहीये, त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे? देवाजवळ गुडघे टेकणार. काय करणार आहे? तुम्ही साक्ष ऐकले असं नाही, बहिणीची पण पैसे नव्हते, ऑपरेशन सांगितलं होतं आणि त्यांनी कोणाला हाक मारली? कोणाला? का माणसाकडे बघत बसले? तू देतो का? तू देतो का? तू देती का? प्रियांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे लोक मनुष्यावर भिस्त ठेवतील ते काय आहेत? श्रापित. काय आहेत? श्रापित. कशामुळे म्हटलं तुम्हाला माहिती आहे? तुम्ही त्यांच्यावर भिस्त ठेवाल, ते एकदा मदत करतील, 2दा मदत करतील, 3दा मदत करतील, पण जर नाही केली तर त्या माणसाविषयी तुमच्या मनामध्ये काय निर्माण होईल? राग निर्माण होईल. काय निर्माण होईल? आणि देवाला राग नकोय. देवाला काय आवडतं? प्रेम आवडतं. काय आवडतं? म्हणून तुम्ही डायरेक्ट माणसाकडे जाण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट जर देवाकडे गेला, परमेश्वरा तू मला सहाय्य कर, तो कुठूनही तुम्हाला सहाय्य पाठवणार म्हणजे पाठवणार. हालेलुया. आज येशूचा जन्म आहे असं कुठंच दिलेलं नाही. असं कुठंच दिलेलं. मी पूर्ण बायबल वाचलं, पण बायबल मध्ये 25 डिसेंबर येशूचा जन्म आहे कुठंच दिलेलं नाही. ना कुठला सॅन्टा क्लॉज दिलेला आहे, ना कुठली क्रिसमस एक्समस ट्री दिलेली, अशा कुठल्याच गोष्टी दिलेल्या नाही. पण तुम्ही आणि मी इथं आपण येशूचा वाढदिवस किंवा ख्रिसमस या गोष्टी सेलिब्रेट करायला नाही आलो. तुम्ही आणि मी तो जो तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याची सुवार्ता ऐकण्यासाठी इथं आलो. आणि ती सुवार्ता ही आहे की त्या प्रभू येशूने तुम्हाला आणि मला पापापासून काय केलेलं आहे? तारलेलं आहे. काय केलेलं आहे? हालेलुया. म्हणून फक्त एवढंच लक्षात ठेवा, काही जरी लक्षात नाही राहिलं तरी चालेल, ज्यावेळेस संकट येतील, ज्यावेळेस अडचण येतील, ज्यावेळेस दुःख येतील, त्या येशूला हाक मारणं काय करू नका, सोडू नका. हालेलुया. तो धावून येणार म्हणजे, तो येणार म्हणजे, कारण त्याने काय केलेलं तुम्हाला माहिती आहे? स्वतःचा
जीव दिलेला आहे. कोणासाठी? आपल्यासाठी. आपण त्याला सोडून पळून जातो, आपण त्याच्यापासून दूर जातो, पण त्याचा स्वभाव आहे तो कधीच आपल्याला सोडून देणार. किती जरी लेकरं मोठे झाले, किती जरी लेकरं काही जरी झाले, लेकरं जरी विसरून गेले, तरी पण माय आणि बाप कधीच लेकरांना काय करत नाही, सोडत नाही किंवा विसरत नाही. हालेलुया. त्यापेक्षा खूप मोठा परमेश्वर आहे आणि तो आपल्यावर खूप जास्त काय करत आहे, प्रेम करत आहे. म्हणून मनामध्ये डाऊट घेऊ नका. मागच्याच परमेश्वराने प्रार्थना ऐकली आणि मी आता येशूचं काहीच करत नाहीये, मी आता येशूची प्रार्थना करत नाहीये, मी आता चर्चला जात नाहीये, मी आता काहीच करत नाहीये, म्हणून तो माझी काय करणार नाही, प्रार्थना ऐकणार नाही. काय करणार नाही? तो येशू ख्रिस्त पापी लोकांची सुद्धा काय ऐकतो. हालेलुया. एक धर्मी होता आणि एक पापी होता. धर्मी माणूस काय म्हणतो तुम्हाला माहितीये? काय म्हणत होता? देवा मी खूप लोकांना जीव घालतो, देवा मी दशमांश देतो, देवा मी दररोज प्रार्थना करतो, देवा मी सगळ्या गोष्टी करतो. कोण म्हणत होता? धर्मी माणूस. कोण म्हणत होता? आणि जो पापी होता तो काय म्हटला? देवा मी एवढा पापी आहे की मग वरती तुझ्याकडे बघून, तुझ्याकडे पाहून सुद्धा मी काय करू शकत नाही, प्रार्थना करू शकत नाही. हालेलुया. कोणाची प्रार्थना ऐकली? कोणाची प्रार्थना ऐकली? कोणाची ऐकली? हालेलुया. म्हणून डोक्यामध्ये या गोष्टी आणू नका की मी येशूचं करत नाही, मी प्रार्थना करत नाही, मी वचन वाचत नाही, मी चर्चला जात नाही किंवा मी सगळ्या गोष्टी सोडल्यात. हे मनामध्ये आणू नका. तुम्ही ज्या क्षणी येशूला हाक माराल तो तुमची प्रार्थना ऐकणार म्हणजे, आणि ते उत्तर देणार म्हणजे, कारण त्याचा स्वभाव आहे. मनुष्याने जरी सोडलं, मनुष्याने जरी त्यागलं, मनुष्याने जरी त्याच्यावर प्रेम नाही केलं, तरी तो तुमच्यावर आणि माझ्यावर काय करत राहणार आहे, प्रेम करत राहणार आहे. हालेलुया. या प्रियांनो, आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. खऱ्या अंतकरणाने त्याला बोलूया. त्याला बोलणार आहोत. सगळे लहान लेकर शांत राहतील, बाकीचे सगळे शांत राहतील. प्रार्थना करणार आहोत सर्वजण अंतकरणपूर्वक. अगोदर आपण आठवणार आहे आपल्या आई वडिलांच्या प्रेमाला आठवणार आहे. सगळेजण आपल्या आई वडिलांच्या प्रेमाला, जेवढे पण इथं बसलेले आहेत ना, आई वडिलांच्या प्रेमाला आठवणार आहेत आणि मग बोलणार आहेत की परमेश्वरा खरंच तू पण आमच्यावर त्याच रीतीने प्रेम करत असणार आहेस, उलट त्यापेक्षा जास्त तू आमच्यावर प्रेम करतोस. सगळे आठवणार आहेत की ज्या ज्या वेळेस तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज पडायची, तुम्ही झोपेतच राहायचे तर तुमचे आई वडील तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पुरवायचे. ज्या ज्या वेळेस तुम्ही न सांगता तुमचे आई वडील तुम्हाला त्या गोष्टी आणायचे. अशी इथं कुठलेच आई वडील नसतील की जे आपल्या लेकरांवर प्रेम करत नसतील. म्हणून प्रत्येक आई वडील जसे आपल्या लेकरांवर प्रेम करतात त्यापेक्षा जास्त तो परमेश्वर आपल्यावर प्रेम करत आहे. आपण सर्वजण डोळे बंद करतो आणि आपण त्या प्रेमाला आठवणार आहे. त्या पित्याच्या खुदा नहीं मुझको दर्द देकर खुश हो जाए, दो पिता नहीं मुझको दर्द देकर चैन से सो जाए. अबा खुदा तू है मेरा, अबा पिता तू है मेरा, अबा खुदा तू है मेरा, अबा पिता
खुश होता है कि मैं रोता तू भी रोता है कि मैं खुश होता तू खुश होता है कि मैं रोता तू भी रोता है अबा खुदा तू है मेरा अबा पिता तू है मेरा अबा खुदा तू है मेरा अबा पिता तू है मेरा अबा खुदा तू है मेरा अबा पिता तू है मेरा चोट मुझको लगे दर्द तुझको होता है तेरे आंसू के पहले मेरे आंसू के पहले तेरा आंसू बहता है हाथों को थाम कर मुझको चलाता है अपनी राहों में मुझको बिठाता है अपनी राहों में मुझको बिठाता है अबा खुदा तू है मेरा अबा पिता तू है मेरा अबा खुदा तू है मेरा अबा पिता तू है मेरा अबा खुदा तू है मेरा अबा पिता तू है मेरा अबा खुदा तू है मेरा अबा पिता तू है मेरा खरंच स्त्रियांनो मी बोललो तर तुम्ही कोणीच निराशातेने जाणार नाही तुम्ही आज त्या परमेश्वराला तुमच्या सोबत घेऊन जाता त्या येशूला तुमच्या सोबत घेऊन जाता की तुम्ही कधी पण ज्या संकटात राहाल दुःखात राहता आणि अडचणीत राहाल तुम्ही त्या पित्याला हाक मारणार आहात प्रियांनो आणि तो परमेश्वर तुमच्या हाकेला धावून येणार आहे आणि तो तुम्हाला ठाऊक नाही अशा गण गोष्टी प्रकट करणार आहे तुम्ही आज खाली हाताने जात नाही तो पित्याला त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या सोबत घेऊन जाते